नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मंथली, वीकली, डेली, आवरली 50 मिनिट चार्ट बघणार आहोत मंडेसाठी. आता बघा, आपण मंथली चार्ट लावलेला आहे. मंथली चार्टवर एकदम परफेक्ट एम पॅटर्न बांधलेला आहे. याचा ब्रेकडाऊन पण झालेला आहे ऑलमोस्ट. आता याचं टार्गेट खूप मोठं भेटेल असं वाटतं आहे, कारण एम पॅटर्न बांधल्यानंतर टार्गेट मोठं भेटतं आहे. तर मंथली चार्टवर भेटलं आहे. मंथली चार्टवर मुवमेंट भेटला आहे. कमीत कमी आता 24,000पर्यंत तरी ह्याचा जर सेलिंग जर झाली तर 24,000पर्यंत यायची शक्यता आहे. बाईंग साईडसाठी जास्त तर आता नाही आहे. बाईंग साईडला जेव्हा 25,655च्या वरती जाईल मार्केट, तेव्हाच बाईंगसाठी थोडासा विचार करावा लागेल. तोपर्यंत काय जास्त बाईंगला मुवमेंट भेटणार नाही मंथली चार्टवर. तरी विकली चार्टवर बघू मुवमेंट कसा आहे कसा नाही. तर विकली चार्टवर बघूया. विकली चार्टवर बघून बघा, 1 2 3 4 आणि हे 5 कॅन्डल रेड बनलेले आहेत. आणि ही कॅन्डल थोडीशी निगेटिव्ह बनलेली आहे, ही जी कॅन्डल आहे. कारण हे बघा, हे मागच्या वीकमध्ये पण एकदा वरती बाईंगसाठी प्रयत्न केला होता, पण परत सेलिंग आली. ह्या वीकमध्ये पण ट्राय केला होता मार्केटने वर जायसाठी. 25,000पर्यंत एक रेजिस्टन्स घेऊन परत खाली आलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढल्या हप्त्यामध्ये तरी ह्याच्या खाली जर गेला विकली चार्टच्या, किंवा पुढल्या हप्त्यामध्ये एक ग्रीन कॅन्डल बनायला पाहिजे. एक ग्रीन कॅन्डल बनली म्हणजे 25,000च्या वरती जर गेली तर थोडंसं साईडवेज मार्केट जाईल. जर ग्रीन कॅन्डल जर बनवून जर ह्याला ब्रेक केला, आपला 24,555च्या खाली जर ब्रेक केला, तर एक 24,000पर्यंत एक विकली चार्टवर मुवमेंट दिसतोय खालच्या साईडला ब्रेकडाऊनसाठी. आता ब्रेकडाऊनसाठी तर आहे मुवमेंट. आता हे वीक तर 5 वीक झाले, 1 2 3 4 5, म्हणजे पूर्ण मंथमध्ये हे पूर्ण निगेटिव्ह झालेलं आहे. आत्ता नवीन मंथ आज चालू झालं आहे, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही अजून, कारण एकच कॅन्डल बनलेली आहे. जर बाकी मंथलं काय नाही एवढं. हे विकलीमध्ये बघा थोडंसं निगेटिव्ह दिसतंच आहे, पण बघू आता डेलीमध्ये पण काय दाखवते काय नाही. तर डेली चार्टमध्ये तर बघा 2 दिवस ग्रीन कॅन्डलच्या खाली जाऊन क्लोज केलं आहे, म्हणजे थोडंसं निगेटिव्ह झालं आहे मार्केट. आता मंडेसाठी तरी खूप निगेटिव्ह दिसतं आहे. आजची कॅन्डल पण आज पण एक मुवमेंट भेटला आहे डाऊन साईडला, बेस्ट मुवमेंट भेटला आहे. आणि ते आता बघू आपण आवरली चार्टमध्ये. पण हे बघा, ह्याच्यामध्ये इथं 2-4 वेळेस, 1 2 वेळेस तर 2-3 वेळेस ह्याने काय केलं आहे, रेजिस्टन्स घेऊन वरी गेला. पण ह्या वेळेस मला वाटत तर नाही आहे की वरती जाईल, कारण ह्या बरीच शक्यता दिसते आहे खालच्या साईडला यायला. एक डाऊन साईडला एक टार्गेट भेटू शकतो, आणि ज्यांनी सेलिंग केली आहे त्यांना होल्ड करू शकते. ते बघा, ते भरपूर जणांनी इथं सेलिंग केली असेल. काही जणांना आता ह्याच्या पण जास्त काय टॉप लॉस ठेवू नये. ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती जर गेला तर आपला डेली चार्ट जे विकली जे हे करतात फ्युचरमध्ये, ते काढून घ्या 25,000च्या वरती केला तर. आणि जर खाली राहिला तर ठेवून शकता, काही प्रॉब्लेम नाही. खाली बघा इथपर्यंत 24,200पर्यंत आहे टार्गेट. जर ह्याच्या 24,500च्या खाली जर आलं तर. आता ह्याच्या आवरलीमध्ये बघू, चेक करूया आपण आवरलीमध्ये मंडेसाठी काय होतं आहे काय नाही मुवमेंट. आज तर बेस्ट होतं, एकदम सेलिंगसाठी एकदम बेस्ट ट्रेड भेटला होता. आवरली चार्टमध्ये पण बघा आज सेलिंग आलेली आहे. हे बघा किती मोठी कॅन्डल बनली, पण हे काय क्लोजिंग टाईमचं भेटल्यामुळं काय जास्त काय मुवमेंट भेटला नसेल. पण तरी 14-15 म्हणजे किती पॉईंट, 106 पॉईंटचं कॅन्डल आहे, कमी नाही आहे. हे बघा 15 मिनिटवर चेक करूया. 15 मिनिटवर बघा किती भारी सेलिंग आलेली आहे. म्हणजे किती भारी म्हणजे माझ्यापेक्षा एकच कॅन्डलमध्ये भरपूर मोठा टार्गेट दिलेला आहे 15 मिनिटवर. ह्या टार्गेट बघा 68 पॉईंट, म्हणजे हे 15, म्हणजे आपल्याला टार्गेट भेटू शकतो. कारण आपल्याला 15पर्यंत आपण पोझिशन ओपन ठेवू शकतो इंट्राडेमध्ये. त्याच्यानंतर जर ठेवली तर ती एक्स्ट्रा चार्ज लागतात. आणि 5 मिनिटवर पण एकदा चार्ट बघूया कसा होतं कसा नाही. तर हे बघा 2-3 कॅन्डलमध्ये ओके काम झालं आहे. ह्या कॅन्डलमध्ये जर एंट्री घेतली असेल आपण, ही कॅन्डल बघा 42 मिनिटची, आणि ही कॅन्डल आहे 8, म्हणजे 50 पॉईंट तर 2 कॅन्डलमध्ये भेटले. पण मॉर्निंगला बघा इथं ही जी शूटिंग स्टार बनली होती 12:30ची, त्याच्यानंतर ही एक बनली,
आणि त्याच्यानंतर हळूहळू मार्केट आलं. कारण हळूहळू येण्यासाठी आता जे बघा मॉर्निंगला बघूया, एक बाईंग साईडसाठी एक एंट्री भेटली होती इथपर्यंत. पण बाईंग साईडला मी पण बाईंग साईडला घेतली होती एंट्री, पण मी होल्ड केला तर तो थोडासा लॉसमध्ये मला फेस टू फेस काढावा लागला. जास्त काय लॉस झाला नाही, थोडाच लॉस झालेला आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि नंतर सेलिंग साईडला मी नंतर ट्रेडच घेतला नाही, म्हटलं आज नको आहे ट्रेड जास्त, त्याच्यामुळे नेक्स्ट ट्रेड घेतलेला नाही आहे. बघा आता हे 5 मिनिटवर मस्त आहे, 15 मिनिटवर पण 15 मिनिटवर बघा मंडेच्या टाईमला जर याच्या खालती जर गेला एक चान्स भेटू शकतो आहे 15 मिनिटवर एक बिग सेलिंगसाठी 4 तारखेला, म्हणजे आता डायरेक्ट मंडेसाठी. ही बघा ही कॅन्डल पण बनली, फक्त ओपन ह्याच्यामध्येच व्हावा, फक्त 24,600 आणि 534च्या मध्ये ओपन होऊन 1-2 कॅन्डल थांबून नंतर ब्रेकडाऊन करावा, मग एक मस्त सेलिंग येणार आहे. 70-80 पॉईंटचं जर एक सेलिंग भेटू शकते. आणि आवरली चार्टमध्ये पण सेम दाखवते. आवरली चार्टमध्ये जर बघितलं तर मग बिग सेलिंग यायचं आहे शक्यता. डेली चार्टमध्ये पण थोडंसं रिटेस्ट झालं, जास्त काय रिटेस्ट झालं नाही. पण आजच्या लोच्या खाली जर गेलं तर एक मोठा टार्गेट भेटायची शक्यता आहे मंडेसाठी. त्याच्यामुळं बघू आता मंडेसाठी काय आहे. आणि जर गॅप अप किंवा गॅप डाऊन जर झाला तर एक रेंज बनवून द्या. रेंज बनल्यानंतर ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करेल त्या साईडलाच एंट्री घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन आलं सबस्क्राईब करा. धन्यवाद.